शेळगी येथील साई पार्क येथे सर्व नागरिकांनी नैसर्गिक नाला करण्याच्या मागणीचे निवेदन पालिका प्रशासनाला दिले आहे। नैसर्गिक नाल्याचा प्रवाह अनधिकृतपणे बंद करून सदर लोकवस्तीतून नवीन नाला प्रस्तावित केल्याबाबत व बिल्डरच्या दबावाखाली प्रशासकीय कार्यवाहीस नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे। 100 वर्षे जुना नाला असून पालिकेने सरळीकरणाच्या नावाखाली परस्परपणे काम सुरू केले आहे। नाला बुजविण्यास पालिकेला कोणी परवानगी दिली नसल्याचा सवाल नागरिकांनी केला आहे। पालिकेने एका रात्रीत नाला बुजविला असून त्यामुळे लोकांना त्रास होणार असल्याने सदर ठिकाणी नैसर्गिक नाला करावा, अशी प्रतिक्रिया गोपीचंद मुदगल यांनी दिली। फ्लो न वाहत आहे आणि समोर इथं ब्रिज आहे, नाला आहे म्हणून तिथं समोर ब्रिज बांधलेला आहे जुना। आता नवीन ब्रिज बांधलाय। आता महापालिकेने हा नाला सरळीकरणाच्या नावाखाली आमच्या बांधावरनं घेऊन चालले नाला आणि बांधावरचे किमान 30-35 झाडं त्यांनी झाडं काढणार म्हणतात। आणि आमचं म्हणणं आहे की ज्या नैसर्गिक पद्धतीने वाहते पूर्वीपासून कोणाची तक्रार नाही त्या पद्धतीने नाला घेऊन जावा अशी आमची मागणी आहे। नोटीस दिली आहे सगळ्यांसोबत, आम्हाला सुद्धा नोटीस आलेलं आहे। त्याच्याच तर ॲड केलं आणि जो जुना जे नाला वाहत आहे ते नाला नॅचरल नाला असताना ते बुजवायला परवानगी कोण दिलेलं आहे? पूर्ण नाला त्यांनी झाकून टाकलेला आहे नाला, महापालिकेची परवानगी न घेता नैसर्गिक नाला। आणि रातोरात मातीच्या गाड्या आणून, मुरुमच्या गाड्या आणून 50-100 गाड्या आणून तिथं माती टाकून नाला बुजवलेला आहे त्यांनी, नैसर्गिक नाला। पालिका प्रशासनाने संगनमताने व चुकीचे नियोजन केल्याने सदर परिसरातील नागरिकांवर बेघर होण्याची वेळ येणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे। जुना नाला बुजविल्याने पावसाळ्यात नागरिकांच्या घरात पाणी शिरून त्रास सहन करावा लागेल, म्हणूनच नैसर्गिक नाला व्हावा अशी अपेक्षा राजशेखर मोदी यांनी व्यक्त केली आहे। माझं नाव राजशेखर वसंत मोदी आहे। तर हे नैसर्गिक नाला आहे, हा नाला 60 ते 70 वर्षापासून वाहत आहे। तर हे नाला रातोरात 50-50, 100-100 गाड्या आणून रातोरात बुजवून पाईपलाईन टाकून वर बुजवलेलं आहे। तर ह्याच्यामुळं सरळ पुढं जर बुजवलं, हे नैसर्गिक नाला जिथं वाहत आहे ना ते व्यवस्थितपणे वाहत आहे। जर हे बंद केल्यामुळं ते पुन्हा आम्हाला तिथं जे लोकवस्ती आहे त्या लोकवस्तीच्या लोकांना त्रास होणार आणि प्रत्येक घरामध्ये पाणी शिरणार आहे। मग आमचं म्हणणं असं आहे, जे नैसर्गिक नाला आहे तेच इथून व्हायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। कोणतीही सूचना न देता पालिकेने अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याचे नागरिकांनी निवेदनात स्पष्ट केले आहे। आम्हा गरिबांची घरे उद्ध्वस्त होणार असल्यानेच आमचा सदर नाल्यास तीव्र विरोध आहे। नैसर्गिक नाला केल्यास आमची घरे वाचणार असल्याची संतप्त प्रतिक्रिया विजयालक्ष्मी सोलापुरे यांनी दिली। अगोदर नाला कुठं होतं ना तिकडंच पाहिजे, आम्हाला इकडं नको। आणि आमच्या घरात बाळ आहे, इन्फेक्शन होते तर, आणि पावसामध्येच एवढा कंबरपर्यंत पाणी भरते तिकडं, तेच लय अपदा होते आम्हाला। आणि आठवडाभर शाळेला जात नाही लेकरं। सदर नाला प्रकरणी लोकहिताकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांनी निवेदनात दिला आहे।